तसेच बजरंग दलातर्फे देखील इथे स्वागत केलं जात आहे। विजयाची गदा इथे उभारलेली आपण पाहू शकता। अरे आवाज कुणाचा, आवाज कुणाचा। यानंतर मी विनंती करतोय आदरणीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय श्री राम। आई जीवदानी, आई महालक्ष्मीच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो, वंदन करतो आणि जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडके भाऊ इकडे आहेत, लाडक्या बहिणी लाडक्या भावांचं मी मनापासून स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे सकाळपासून ही तिसरी सभा आहे आणि गर्दीचा महापूर सगळीकडे आहे। एवढी ही कार्यकर्त्यांची फौज आज निवडणुकीच्या दिवसापर्यंत रस्त्यावर उतरली तर विरोधकांचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही। पालघर हे शिवसेनेचंच घर आहे आणि ते आज तुम्ही सिद्ध करून दाखवलंय, त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे उत्तम घरत आहे। यांना पुढं काय मागे राह लाजतो काय तू? आणि उत्तम घरत याचं कामही उत्तम आहे आणि मला वाटतं 25 वर्ष तो उपनगराध्यक्ष पद होता काय, 4 वेळा उपनगराध्यक्ष पदावर त्याला आपण थांबवत होतो। परंतु आता मात्र मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करायला आलोय, आता 4दा उपनगराध्यक्ष पदाचा चौकार मारलाय त्यांनी, आता 5व्यांदा मात्र एक जबरदस्त एकजूट दाखवून नगराध्यक्ष पदावर सगळ्यांनी मोठं वर करून तुम्हाला मनापासून आपले आवडतो। आणि खरं म्हणजे बाळाचा आणि आनंद दिघे साहेबांचा या ठिकाणी तो चांगलं काम करेल आणि सर्वसामान्य न्याय देण्याचं काम या ठिकाणी होईल। आपण निर्णय घेताना केदारे होते ना, मात्र केदार काळे यांचंही मी अभिनंदन करतो आणि एक प्रामाणिक सैनिक म्हणून आज सगळे लोक एकत्र एक दिलाने काम आणि म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। उत्तम हा कधी नाही, तुमचा त्रास कमी उत्तम घरत आहे आणि म्हणून त्याला उमेदवारी दिलेली आहे। आज त्याच्या बरोबर आपले उमेदवार आहेत म्हात्रे प्रियंका राजेंद्र, म्हात्रे रवींद्र मधुकर, जाधव विजय रघुनाथ, दीक्षित बिंदिया संतोष, कोती महेश पांडुरंग, गवळी मोनिका गिरीश, राऊत आनंद जनार्दन, मोरे प्रीती
रमाकांत, पाटील राजेंद्र आत्माराम, जैन पुष्पा हिम्मतलाल, घरत सुचिता लतेश, खान रईस मोबीन, जाधव ज्योति दीपक, खान अब्दाब हुसैन मोहम्मद हुसैन, पाटील प्रियंका प्रवीण, पाटील सुभाष विष्णू, अगाव मेघा विनय, पाटील अमोल प्रकाश, चंपानेरकर विभूती विपुल, संखे नीलम कुमार मनोहर, पाटील प्रणाली प्रफुल्ल, किनी शशिकांत केशव, पाटील सोनाली किरण, काळे उज्ज्वला केदार, आपल्या आधीच्या नगराध्यक्षा, वडे चंद्रशेखर गोपीनाथ, वाजपेयी शिल्पा अमर, घरत दिनेश शिवाजी, माने गीतांजली हर्षल, साप्ते माधुरी मोहन, घरत जस्विन मनोज. झाले. या सगळ्या लोकांना आपल्याला मतदान करायचं आहे आणि नगराध्यक्ष पदाबरोबर या सर्व लोकांच्या समोर धनुष्यबाणा समोरच्या बटनाला दाबून या ठिकाणी पुन्हा एकदा पालघरवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आपल्याला. धनुष्यबाण आपली निशाणी आहे. हा प्रभू रामाचा आहे. आपल्या धनुष्यबाण बाळासाहेबांचा आहे. आपला स्वाभिमान धनुष्यबाण, आपला अभिमान धनुष्यबाण. आणि म्हणून या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो. श्रमजीवी संघटनेचे आपले पदाधिकारी या ठिकाणी आले. त्यांनी देखील या विवेक भाऊ पंडित यांनी सांगितलं श्रमजीवीचा पाठिंबा उत्तम घरत यांनाच आहे. त्यांनी देखील पाठिंबा दिला. आणि आता बजरंग दल विश्व हिंदू परिषदचे पदाधिकारी यांनी एक गदा भेट दिलेली आहे. आपका भी मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ, अभिनंदन करता हूँ. हिंदुत्व के लिए साहब के विचार को आगे बढ़ा रहे, आनंद दिघे साहब के विचार को आगे बढ़ा रहे, हिंदुत्व को आगे बढ़ाने का काम यहाँ पर शिवसेना कर रही है, जिसकी निशानी है धनुष तीर कमान, और प्रभु रामचंद्र की निशानी है धनुष्यबाण. काम का नहीं, वो काम का नहीं. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबायचं आहे आणि सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे. सगळ्यांना घरी पाठवायचं आहे. यादी वाचल्यानंतर बघितलं याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, इतर समाजाचे लोक आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, कोण कोण आहेत, उत्तर भारतीय आहेत, सगळ्यांना घेतलंय. जैन समाज आहे, मारवाडी समाज आहे, आदिवासी समाज आहे, सगळे समाज एकत्र आलेले आहेत. उत्तर भारतीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 18 पकड जातीला घेऊन या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. त्यांच्या सैन्यात देखील सगळ्या जातीपातीचे लोक होते. हिंदू होते, मुसलमान होते, देशप्रेमी जे देशप्रेमी हिंदू मुसलमान जे आहेत, राष्ट्रप्रेमी राष्ट्रभक्त ते आपले आहेत सगळे. आणि म्हणून या ठिकाणी आज मी नाव मला आनंद झाला की या ठिकाणी सर्व समाजाचे लोक विकास एकत्र आले. विकास विकास विकास, डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट. आणि म्हणून पालघर साठी मी आपल्याला सांगतो की आपण अनेक कामं केली. आज खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं या पालघरवर होतं, बाळासाहेबांचे प्रेम घरवर. आणि म्हणून या पालघरचा विकास, हा पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला, पालघर हा धर्मवीरांचा बालेकिल्ला आहे, हा साहेबांचा बालेकिल्ला आहे. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील या भागामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प मला आठवत आहे. आपले खासदार, आपले आमदार गावित साहेबांनी देखील यामध्ये प्रयत्न केला. या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. आपले रवींद्र फाटक आहेत, विलास तरे आहेत, कुंदन संके, मनीषाताई निमकर, भारती कांबडी, श्रीनिवास वनगा, अमित घोडा, उत्तम भायघरत, जगदीश दोडी, राजेश शाह,
ज्योती मेहर, केदार काळे, भारती गावकर, वैभव संके, वैदी वाडान, प्रभाकर राऊत, सुशील सुरी, संजय चौधरी, किती सगळे नावं, सगळ्यांची नावं घेता येत नाहीत. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर, हे व्यासपीठ आपलं वैभव आहे, हे व्यासपीठ आपलं वैभव आहे. आणि समोर बसलेले आपली आहे, ही आपली संपत्ती आहे. शिवसेनेने काय कमवलं? हे माणसं कमवली आहे, प्रेम कमवली आहे. सगळे जाती धर्माचे लोक आज शिवसेनेबरोबर येत आहेत. शिवसेनेचा अजेंडा एकच आहे, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. 2.5 वर्षामध्ये आपण काम केलं, हे काम आपण पाहिलं. या ठिकाणी या राज्याला विकासाकडे नेलं, या राज्याचा विकास केला. आता आम्ही वर्सोवा ते विरार सीलिंग आणतोय, पार डहाणू पर्यंत आम्ही पुढे विकासाची गंगा आणतोय. MMRDA पण वसईदार पासून पालघर पर्यंत आणतोय, डहाणू पर्यंत नेणार आहोत. विकास या संपूर्ण जिल्ह्यांना मिळणार आहे. आणि म्हणून MMRDAच्या माध्यमातून जे काय विकास करायचा आहे, हा एकनाथ शिंदे MMRDA खात्याचा मंत्री आहे, नगर विकास खात्याचा मंत्री आहे, गृहनिर्माण विभागाचा मंत्री आहे. आणि म्हणून नगर विकास खात्याच्या माध्यमातून जे जे काही विकास प्रकल्प करायचे ते आपण करू. गृहनिर्माणच्या माध्यमातून घर निर्माण करण्याचं जे काही स्वप्न असतं ते देखील पूर्ण काम आपण करू. आणि म्हणून या भागाचा विकास होतोय. एक 3रा एअरपोर्ट वाढवणला होतोय, या ठिकाणी वाढवण मध्ये देखील विकास होतोय. आणि गोर गरीब सर्वसामान्य माणसावर कुठेही अन्याय होणार नाही, हे धोरण सरकारचं आहे, आमचं आहे. इथं कुठंतरी जेट्टीचं काय काम आहे, कसलं कुठली जिंदाल जेट्टी का काहीतरी आहे वाटतं. पण तुम्हाला मी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. मच्छीमार त्यांचे नुकसान होणार नाही, या भागातल्या लोकांवर अन्याय होणार नाही, असा कुठलाही प्रकल्प करू देणार नाही, हा शब्द या ठिकाणी देतो. आणि म्हणून विकास, डेव्हलपमेंट हे सगळं पाहिजे, परंतु शेवटी कुणाचा भकास करून विकास आम्ही करत नाही. जो आपल्यावर वरवंटा फिरून विकास नाही. 2.5 वर्षात या राज्याचा विकास आम्ही केला. या राज्याला सगळ्या क्षेत्रात नंबर 1 केलं. परदेशी गुंतवणूक नंबर 1, GDP मध्ये नंबर 1, स्टार्टअप मध्ये नंबर 1, सगळ्यामध्ये नंबर 1 आपण केलं. आणि या ठिकाणी सगळं आपण हे करत असताना लोकाभिमुख कल्याणकारी आपण केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली. माझ्या लाडक्या उपस्थित आहेत. मी आपल्याला एकच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. अनेक अडथळे आले, अनेक त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर घातले, कोणी गेले, कोणी काही केलं, म्हणाले चुनावी जुमला आहे, हे काय होणार नाही, फक्त फसवणूक आहे. परंतु मुख्यमंत्री तुमचा भाऊ एकनाथ शिंदे आणि आम्ही जे बोललो ते करून दाखवलं. लाडकी बहीण योजना सुरू झाली. काही मी सांगतो, काही लोक अफवा पसरवतात लाडकी बहीण योजना बंद होणार, पण मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा शब्द आहे आमचा, हा शब्द आहे. शब्दाला आम्ही बांधील आहोत. आणि म्हणून एकदा आम्ही शब्द देतो, पूर्ण करतो. जे होणार तेच बोलतो, जे होणार नाही ते बोलत नाही. म्हणून तो हजारो लाखो लोकांनी आपल्यावर भरोसा ठेवला. पद येतात जातात, परंतु मला या महाराष्ट्रातले 2.5 कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला ओळख जी मिळाली ती सगळ्या पदापेक्षा मोठी आहे, सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या राज्याला पुढे न्यायचं आहे. या जिल्ह्याला, पालघर जिल्ह्याला देखील आपल्याला पुढे न्यायचं आहे. आनंद दिघे साहेबांचं प्रेम मी मगाशी सांगितलं जिल्ह्यावर होतं. ठाणे जिल्हा एकच होता,
आता ठाणे जिल्हा आणि पालघरला ही जुळी भावंड आहे. म्हणून ठाण्याचा जसा विकास आपण करतोय तसाच विकास पालघरचा देखील झाला पाहिजे यासाठी आपली ही भूमिका आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की नगर परिषद हद्दीमध्ये अंतर्भूमिगत वीज पुरवठा तो देण्याचं काम, वन हक्क जमिनीवर घरांचं सीमांकन करून ते कायम करण्याचं काम, हिंदू मुस्लिम ईसाई या सर्व धर्मियांकरता आदर्श अशी स्मशानभूमी दफनभूमी MMRDA प्राधिकरण कोट्यावधी रुपयांची विकास कामं विरार ते सफाळे सागू, त्या WTP HTP प्लांट, पालघर नगर परिषदेमध्ये 26 गावं पाणी पुरवठा योजनेकरता 21 MLD अतिरिक्त पाण्याची, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी करण्याचं काम या ठिकाणी आपण करू. आणि म्हणून हा शब्द मी आपल्याला द्यायला आलोय. मला माहित आहे मुख्यमंत्री असताना नगर विकास विभागाच्या माध्यमातून 250 कोटी रुपयाचा निधी दिला. या पुढे देखील विकासाला निधी कमी पडणार नाही, पडू देणार नाही. हा शब्द नगरपालिकेला पण प्रशासन इमारत 28 कोटी रुपये आपण त्यालाही दिले. तर नगरपालिका प्रशासन इमारत धोकादायक होते. त्या धोकादायक इमारतीमधून काम कसं करणार? आणि म्हणून ते तुमच्या एकनाथ शिंदेने त्यालाही 28 रुपये दिले, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आता सगळ्या मिळून एकत्र येऊन एक दिलाने काम करायचं आहे. माझ्या व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी ज्यांची नावं राहून गेले असतील ते सगळे एक दिलाने एकजुटीने या पालघरच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा अध्यक्ष उमेदवार 30 उमेदवार सगळेच्या सगळे निवडून आणण्याची कंबर त्यांनी कसलेली आहे. एकजुटीचं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे. आणि म्हणून का नंतर परंतु 2 तारखेला आपल्याला विसरायचं नाही. 2 तारखेला धनुष्यबाणाची बटणं धडधड 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 दाबायची. दुसरं काय भेटत नाही ना, दुसरी निशाणी नाही आपली, एकच नाही. आणि म्हणून सगळे उमेदवारांची निशाणी आहे धनुष्यबाण. सोपं काम आहे, तुमचं काम सोपं केलेलं आहे. आणि बघायचं नाही इकडं तिकडं, धनुष्यबाण बटन दाबायचं. धनुष्यबाण दिसला की बटन दाबायचं. एवढं बटन दाबा की विरोधकांच्या चारी मुंड्या चेत सगळे गायब आणि एक उत्तम घरात आणि आपलं पॅनल नगरपालिकेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय की आपला निर्णय असा असतो, बघतो करतो पाहतो वाला नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, जागेवर डिसिजन, जागेवर निर्णय देणारा हा मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष काम केलं. आणि म्हणून मागील 5 वर्षात या ठिकाणी डॉक्टर उज्ज्वला काळे यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत देखील चांगलं काम झालेलं आहे. आता यापुढे देखील उत्तम गरज सगळ्या लोकांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन, नगरसेवकांना सोबत घेऊन हे काम विकासाचं पुढे चालू ठेवेल. पालघरांनी आपल्या कामाच्या बळावर, इथं विकासाच्या बळावर पालघरकरांना माझी विनंती आहे की आपण मतदान करा. या ठिकाणी विकास, डेव्हलपमेंट एवढंच आपल्याला बघायचं आहे. काय टेंबाडे येथील पद्मनाभ स्वामी मंदिराला तीर्थक्षेत्र म्हणून मंजुरी मिळाली असून त्याला भरीव सहकार्य पाहिजे, बिलकुल करणार. आणि म्हणून आपण तो निर्णय घेतलेला आहे. देवस्थान, तीर्थक्षेत्र, आपले गडकोट किल्ले याचं रिस्टोरेशन करणं, पुनर्बांधणी करणं याला आपण प्राधान्य दिलेलं आहे. पालघर येथे गणेश कुंडाचं सुशोभीकरण करून मंदिर बांधलंय. तिथं आणि सुविधा आहेत त्या देखील द्यायच्या. नाट्यगृह आहे का तुमच्याकडे? नाही. म्हणून मी सांगितलं ठाण्यासारखं पालघर करायचं म्हणजे पालघर मध्ये देखील नाट्यगृह पाहिजे.
आणि ते देण्याचं काम आपण करू. कारण शेवटी ठिकाणी आपल्याला पाण्या जे काम आपण बोलतोय जे बोलतो ते करतो. प्रिंट झालंच नाही. आपण जे शब्द दिला तो शब्द पाळतो. मी नेहमी सांगतो 18 कोटी रुपये दिलेत का? पाण्यासाठी देखील 18 कोटी रुपये या ठिकाणी दिले. यांना देखील काम चालू आहे. रोजच्या रोज पालघरवासियांना पाणी मिळालं पाहिजे. दररोज पाणी, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, शिवसैनिक एकदा पेटला लागला की थांबत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन, लाडकी बहीण, लाडका भाऊ, हे सगळे लोक लाडकी बहीण योजनेने पार एवढा विक्रम केला, सुपरहिट झाली की विरोधकांची चाऱ्या मुंड्या चित झाल्या आणि महायुतीचं लँडस्लाइड विक्ट्री मिळाली. विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या सेनेने फक्त 80 जागा लढवल्या, 60 जागा जिंकल्या. 80 पैकी 60. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या विचारधारेला, शिवसेनेला, धनुष्य बाणाला स्वीकारलंय. आणि म्हणून दान घेऊन सगळ्या जातीपातीच्या धाचे लोक या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बघा, लाडकी बहीण योजना, बहीण योजनेमध्ये आपण भेद का तुला देत, मराठीला देतो, मुसलमानला देत नाही, ख्रिश्चनला देत नाही, असं केलंय का? आपण सगळ्यांना लाडकी बहन योजना देतो. सभी लोगों को जो योजना लाडली बहन योजना है, जो भी योजना है, सभी लोगों को देते हैं. आणि म्हणून आपल्याकडे सगळ्यांना मी एवढंच सांगतो, या फक्त विकासाचा अजेंडा आपला खुर्चीचा नाही. आज ज्यांनी खुर्चीवर आपल्याला बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं हा आपला अजेंडा आहे, हा आपला अजेंडा आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री लोक सीएम म्हणजे मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणा, मी डीसीएम आहे. आता लोक म्हणतात, आता लोक म्हणायला लागले डेडिकेटेड टू कॉमन मॅन. अरे सर्वसामान्य माणूस जो आहे तो आपला केंद्रबिंदू आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस घडवायचे आहेत, आणायचे आहेत. प्रॉपर्टी किती कमवली, संपत्ती किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली, माणसांचं प्रेम किती कमवलं, हे आम्हाला महत्वाचं आहे. आणि म्हणून मी येणाऱ्या आपल्याला एवढंच सांगेन, आपल्याला कॉमन मॅन आणि आता कॉमन मॅनला आपल्याला विकासाच्या माध्यमातून सुपर व्हायचं आहे. त्याचा जीवन त्या बहिणी लाडकी बहीण योजना थांबणार नाही, त्याच्या पायावर उभं करणार. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही सांगतो. आणि लाडक्या बहिणींना विश्वास आहे, हे मी बाळासाहेब सांगायचे, शब्द करा, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. मी पण असा एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. असंच पाहिजे, अरे असंच पाहिजे. नाहीतर जेव्हा 2022ला उठाव केला आम्ही, तेव्हा 50 आमदार माझ्या सोबत होते. सत्तेवर आम्ही पाणी सोडून गेलो. मी मंत्री होतो, माझ्यावर अजून 7 मंत्री होते. सत्ता सोडण्याची हिम्मत कोण करू शकतो मला सांगा? ती तुमच्या एकनाथ शिंदेने करून दाखवली आणि या महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वीकारलं. आणि म्हणून लोकसभा आणि विधानसभेमध्ये प्रचंड यश या ठिकाणी आपल्याला मिळालं. आणि म्हणून कामाची पोचपावती म्हणून या ठिकाणी कामाची पोचपावती म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था पालघरच्या नगरपालिकेवर देखील आपल्याला
भगवा फडकवायचा आहे, हा विकासाचा भगवा फडकवायचा आहे. आणि म्हणून आपला अजेंडा एकच आहे, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. दुसरा आपला अजेंडा नाही. आणि म्हणून सत्तेसाठी ज्यांनी विचार सोडले त्यांची काय परिस्थिती झाली आपल्याला माहीत आहे, मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित. आणि म्हणून विचारधारा आणि विकास, विचार विकास हे घेऊन आम्ही पुढे चाललोय. म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्या लोकांना, सगळे व्यासपीठावरचे सर्व पदाधिकारी माझे शिवसैनिक आहेत, महिला आघाडी आहे, महिला आघाडीचे काही लोकांचे जबाबदारी द्यायची बाकी आहे, त्यांना पण सगळ्यांना या ठिकाणी तुमच्याकडे ठेवा, त्यांनाही सगळ्यांना जबाबदारी द्या आणि सगळ्यांना एक दिलाने काम करू द्या. एक दिलाने एकजुटीचं दर्शन घडवून सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा पालघरमध्ये या ठिकाणी दुसऱ्या कोणी हिम्मत करता कामा नये, शिवसेनेचा नाद करायचा नाही. आणि म्हणून शिवसेना ही एक विकासाला चालना देणारी संघटना आणि संघटना आहे. जिथं आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे तुमचा हा एकनाथ शिंदे हे समीकरण गेल्या. मग पूर येऊ दे, महापूर येऊ दे, इर्षाळ गडीचा प्रसंग येऊ दे, जिथं कुठं संकट आहे तिथं शिवसैनिक धावून जातो. उत्तम घरत हा आपल्याला कधी त्रास देणार नाही. बिलकुल अरे बाबा, हा साधा माणूस आहे आणि काम करणार आहे. कधी काय गडबड केली तर मी आहे हो. आणि त्या काय करणे, त्याने उत्तम काम केलेलं आहे नगरपालिकेमध्ये, त्याला कामाचा अनुभव आहे. उपनगराध्यक्ष पदाचा 4 वेळेचा अनुभव आहे. पण आता उपनगराध्यक्ष पदाचा अनुभव त्याला द्यायचा नाही, त्याला नगराध्यक्ष बनवूनच पाठवायचं आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, येत्या 2 डिसेंबरला धनुष्य बटन दाबून या सर्व नगराध्यक्ष उत्तम घरत सकट मी ज्यांची नावं घेतली त्या सगळ्यांना आपण विजयी करून पालघर नगरपालिकेवर भगवा फडकवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज कुणाचा? अजून जोरदार आवाज कुणाचा? यानंतर